माझ्याकडे आलेली काही अमराठी जे नेते मंडळी आहेत ते माझ्याकडे आलेले आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली होती. मी त्यांना सांगितलं 3 महिने तुम्ही मागता, मी तुम्हाला 3.5 महिने देतो, 105 दिवसाची मुदत दिली. आणि परत आज जर ते काही कुणाला भेटून मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही. जरांगेंकडून मंत्री बावनकुळेंवर पुन्हा निशाणा साधण्यात आलाय. भाऊक झालेल्या बावनकुळेंची जरांगेंकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आड येणाऱ्यांना गुडघे टेकायला लावतो असं जरांगे म्हणाले. परळीच्या टोळीला नादाला लागल्यानं रडकुंडीला आले असा हल्लाबोल जरांगेंनी केलेला आहे. आता सोडतो पण पुन्हा चूक झाल्यास सोडणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिलाय. या वादात नाही. खरं तर तुम्ही माझी पार्श्वभूमी बघितली, पारिवारिक काही सांगितलं नाही पाहिजे आपल्याला, पण माझी पत्नी कुणबी आहे. आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत. तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो. इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आपली माझी सुनबाई मराठा आहे. त्यामुळं कधी आम्ही मराठा कुणबी तेली हा वाद केला नाही. आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही. आणि महसूल खात्याने 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहेत. आम्ही कधी कुठलं प्रमाणपत्र रिजेक्ट केलं नाही. आता कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जर रिजेक्ट झालं असेल तर मी त्याला काय करू? तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आलात. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं. त्यांचं ऐकून तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं. तुम्हाला आणखी नाही जाहीरपणा सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही. ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजे. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो. तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं, कारण मराठी आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो. पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही. मंत्री बावनकुळेंना भेटण्यासाठी समर्थक गर्दी करतायत. जरांगे